श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तुझं दुःख, तुझ्या वेदना, तुझी स्वप्न इतरांना न सांगता मला सांग बाळा. अनन्य भावाने माझी साथ धर. मी तुझा आहे, तुझ्यासाठीच आहे. तुझी एकही इच्छा अपूर्ण राहू देणार नाही, कारण मी तुझ्या हृदयातल्या प्रत्येक धडधडीत आहे. तुला वाटतंय का की तुझं दुःख खूप मोठं आहे? बाळा, तुला माहीत नाही, आम्ही आमचे भक्त मृत्यूच्या दारातून परत आणतो. तुझ्यासाठी तर आम्ही आकाशी खाली आणू शकतो, पण फक्त वेळ येऊ दे, योग्य वेळ. आणि हो, सगळ्यांशी झगडत बसू नकोस. काही गोष्टी आम्हावर सोड. आम्ही तुझ्या विश्वासाची परीक्षा घेत आहोत. म्हणूनच काही गोष्टी उशिरा घडतात, पण लक्षात ठेव, आमचं नियोजन अचूक असतं. योग्य वेळी योग्य घटना, योग्य माणसं, योग्य उत्तर मिळणारच. बाळा, आम्ही तुला सेवेत घेतलंय. सेवेत टीक, श्रद्धा आणि सबुरीने. आम्ही कल्पवृक्ष आहोत तुमच्या जीवनासाठी. जर तू स्वामीचरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केलीस तर लक्ष्मी तुझ्या घरावर अखंड वास करील. गुरु हुकुमाचं निशंक पालन करत जा, संकट आपोआप वितळतील. कधीही मी सेवा करतो, मी भक्ती करतो असं म्हणू नकोस. स्वामींना तुझ्या सेवेची गरज नाही. ही सेवा तुझ्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आहे. जेव्हा तू सेवा करतोस, वाईट कर्म हळूहळू वजा होतात आणि मग सुख स्वतःहून येऊ लागतं. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मनापासून श्रद्धा ठेव, सबूर ठेव आणि नामस्मरण करत राहा. स्वामींचं पाऊल तुझ्या जीवनात आलं की अशक्यही शक्य होतं. बाळांनो, कधीही असं म्हणू नका की मी सेवा करतोय पण स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाहीत. हे विसरू नका. स्वामींचं अधिष्ठान म्हणजे जणू काही परीस. जो त्याच्या चरणावर निखळ भक्तीने झुकतो त्याचं जीवन सोनं झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझी भक्ती मनापासून करतो आहेस ना? मग निश्चित राहा, निर्भय राहा. मी तुझ्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे. मग भीती कसली? साक्षात ब्रह्मांड नायक जेव्हा तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा उशीर झाला तरी अंधारात हरवायचं कारण नाही. तुझ्या प्रत्येक इच्छेसाठी, प्रत्येक मनोकामनेसाठी मी योग्य वेळ ठरवली आहे. हो, तुझं कर्म, तुझं आचरण आणि माझ्यावर असलेली श्रद्धा हीच खरी परीक्षा आहे. कधी कधी अघटित घडतं, जीवनात वादळ येतात, पण ती मी घेतलेली परीक्षा असते. हार मानायची नाही. एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते, कारण जिथं श्रद्धा असते तिथं कृपा थांबत नाही आणि जिथं स्वामींची कृपा पोहोचते तिथं अशक्य हे शब्द उरत नाहीत. त्यामुळे मनापासून सेवा करत राहा. स्वामींच्या नावावर निश्चित राहा, कारण शेवटी मी आहे एवढेच पुरेसं आहे. जशी डोंगरात उगम पावणारी नदी कोणालाही न विचारता वाट काढत समुद्रापर्यंत पोचते, तशीच तुझीही वाटचाल ठरलेली आहे बाळा. मार्ग किती कठीण आहे, अंतर किती आहे हे विचारत बसू नको, कारण तुझ्या प्रवासामागे एक अदृश्य परमशक्ती आहे, स्वामींची कृपा. मनातून एकदा हाक मार, मी येणारच. संकट आल्यावर पोथी वाचन, विधिकरण जमणार नाही, पण एक गोष्ट मात्र नेहमी शक्य आहे, मनातल्या मनात माझं नामस्मरण कर. अगदी कुठेही, कधीही आणि कोणत्याही अवस्थेत. तेव्हा बघ चमत्कार घडतो का नाही. बाळा, चांगलं कर्म करत राहा. ठेस तुला लागते, पण त्याचा त्रास मात्र मला होतो, कारण मी तुझी आई आहे. आता सांग, तुला तुझ्या आईला त्रास द्यायचा आहे का?
जे स्वप्न तू पाहतोस ते नक्की पूर्ण होणार आहे. फक्त थोडा संयम ठेव, श्रद्धा ठेव आणि विश्वास ठेव. कारण मनापासून श्रद्धा असेल तर अशक्य गोष्टसुद्धा शक्य होऊ शकते. म्हणूनच सांगतो, डगमगू नकोस, चालत राहा. मी तुझ्या पाठीशी आहेस. भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम हे स्वामी संदेश असतात. आणखीन एक गोष्ट, एका दादाची कमेंट होती की देव काहीही करत नाही, आयुष्यात ज्या गोष्टी जशा आहेत तशाच राहतात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे विश्वास असतो तिथे देव येतोच. जर तुम्ही मनामध्ये म्हणत असाल की देव काही करणार नाही, तर विश्वास ठेवा, देव काहीही करणार नाही. पण त्याच विश्वासाने म्हणाल की स्वामी माझ्या मदतीला येणार, तर स्वामी तुमच्या मदतीला येणारच. अखंड विश्वास, अखंड नाम बघा, आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्या स्वामी संदेशाने. स्वामींचं मार्गदर्शन आता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहे ते मिळेल. तू फक्त नामात खंड पडू देऊ नकोस. या ब्रह्मांड नायकाची कृपा सतत तुझ्यावर होईल. तू फक्त नामकोच चालू ठेव. लक्षात घे, ज्याने प्रत्येक संकटात तुझी मदत केली आहे, आता ते तुझ्या नशिबात सुख लिहित आहेत. तू फक्त नामात राहा, विश्वास ठेव. हे नावच तुला हे भव्य सागर पार करण्यासाठी मदत करेल. आता या क्षणापासून तुझ्या आयुष्यात परिवर्तन होईल. फक्त तुझा माझ्यावर विश्वास असला पाहिजे. सर्वात प्रथम मन शांत करायचा आणि दोन्हीही डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आणि डोळे बंद करूनच यापुढचा संदेश ऐकायचा. लक्षात घे, तुझा आमच्यावरचा जो विश्वास आहे हा असाच कायम ठेव. कारण हा तुझा विश्वासच तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चित राहा, कोणी तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. कारण बाळा, तुझ्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे, चमत्कार घडवण्याचं सामर्थ्य आहे. लक्षात घे, सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना तुझ्या इच्छा प्राप्तीसाठी निमित्त ठरतात आणि तू काळजी करू नकोस. योग्य वेळी योग्य माध्यमातून आम्ही तुझ्या समस्येचं उत्तर तर देऊच. विश्वासाने आमची सेवा करत राहा. तुम्ही फक्त कर्मात सेवत सात्य ठेवा. योग्य वेळी योग्य घटना घडणारच. आणि लक्षात घ्या, सदैव आमच्या आज्ञेत राहायचं. आमची आज्ञा म्हणजेच तुमचं संरक्षण कवच बनेल आणि आमचं नाव तुम्हाला हे भव्य सागर पार करायला मदतसुद्धा करेल. विश्वास ठेव, भक्ती कर. स्वामी कृपेने सारं शक्य आहे. दुःख, चिंता, संकट जेव्हा तुम्हाला येतात तेव्हा एकच नाम, श्री स्वामी समर्थ. सगळं हलकं होऊन जाईल आणि मार्गसुद्धा सापडेल. लक्षात घ्या, पुस्तक असो किंवा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो. कारण कहाणी शेवटच्या पानावर सुद्धा बदलू शकते. फक्त तुमच्या अंगी संयम हवा आणि तुम्ही कितीही योजना बनवल्या तरीसुद्धा वेळेला हवं तेच घडणार जे नियतीने ठरवलेलं आहे. मग तुमची चिंता करणं व्यर्थ आहे. चिंता नाही तर चिंतन करा. कारण चिंतनामध्ये परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य आहे. बाळा, तुझ्यावर कितीही मोठं संकट येऊ दे, त्या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी आमची असेल. आणि उगीच विनाकारण कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्यांची ती नोंद अगोदरच करून ठेवलेली आहे. मग हेच का माझ्यासोबत, तेच का माझ्यासोबत असा विचार करू नका. लोकांनी काहीही म्हणू दे, तू फक्त भक्ती मार्ग सोडू नकोस. जेव्हा त्यांच्यावर वाईट वेळ येईल तेव्हा 30 लोक आमच्या दरबारात येणार, एवढं निश्चित आहे. लक्षात घे, बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे तुझं आयुष्य बदलेल आणि आयुष्यात सुखाचा पाऊस स्वतः लवकरच पडेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. बाळा, तुला वाटतं ना की तुझं दुःख कुणालाच कळत नाही, तुला समजून घेणारं कोणीच नाही. पण मी श्री स्वामी समर्थ, मी तुझं प्रत्येक श्वासाप्रमाणे दुःख जाणतो. कारण मी फक्त देव नाही, मी तुझा आईवडिलासारखा गुरु आहे. जेव्हा तू रडतोस ना तेव्हा तुझ्या डोळ्यातून पाणी येतं, पण माझ्या हृदयातून रक्त वाहतं. तू म्हणतोस मी सेवा करतो तरी स्वामी माझं ऐकत नाहीत. पण बाळा, मी तुझी एकही प्रार्थना दुर्लक्षित करत नाही. मी सगळं ऐकतो, सगळं पाहतो, फक्त योग्य वेळेची वाट बघतो. बघ, निसर्गात प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेलाच घडते. सूर्य ठरलेल्या वेळेलाच उगवतो, फूल ठरलेल्या ऋतूला उमलतात. तसेच तुझ्या दुःखातून मुक्त होण्याची वेळसुद्धा ठरलेली आहे. पण त्या वेळेपर्यंत तू हिंमत सोडू नकोस, कारण तू ज्यावेळी हसतोस ना तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. बाळा, कोणतीही गोष्ट चिरंतन राहत नाही, दुःखसुद्धा नाही. हे दुःखसुद्धा एक दिवस स्मरणरूप होईल आणि त्यावेळी तुला कळेल की तेव्हाही मी तुझ्या बरोबरच होतो. तू म्हणालास स्वामी माझं आयुष्य अंधारात गेलं, पण लक्षात ठेव, अंधार पडलाच नाही तर प्रकाशाचं महत्त्व कळत नाही. म्हणून बाळा, दुःख सहन कर, पण त्याला जिंकू देऊ नकोस. कारण मी तुझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर सुखाच्या रूपात परत देईन. तू जेव्हा शरण येतोस ना तेव्हा मी रणात उतरतो. संकट कितीही मोठं असो, माझ्या नावाच्या उच्चाराने ते शून्य होतं. म्हणून आता फक्त एवढं कर, प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाव घेत राहा आणि बघ दुःख कसं लहान होत जातं. बाळा, मला तुझ्या घरात, मनात आणि कर्मात जागा दे. तू 1 पाऊल चल, मी 100 पाऊल येईल. कारण मी तुझा देव नाही, मी तुझा सक्का आहे, संरक्षक आहे आणि उद्धारकर्ता आहे. तू हाक मार, मी धाव घेईन आणि एक दिवस असं येईल की तुझ्या जीवनाचा प्रत्येक दुःख आशीर्वादात वाटू लागेल. म्हणूनच सांगतो, हस बाळा, शांत रहा, श्रद्धा ठेव आणि एकदा स्वामी समर्थ म्हण. बघ, तू बोलण्याआधी मी तुझं दुःख हलकं केलंय. स्वामी भक्त हो, आजचा स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये एवढं टाईप करायचं आहे की हो स्वामी आई, मी तुझा पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.